ध्यान योग निरूपण भाग 5. His admonishment in this direction was for the purpose of opening and expanding a meditator's experience so that they will not be attached to any particular doctrine without thorough investigation. कुठल्याही एका पंथामध्ये किंवा संप्रदायामध्ये कसून संशोधन न करता आपण गुंतून पडू नये यासाठी भगवान बुद्धांनी अशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या, जेणेकरून की साधकाचा अनुभव हा मुक्त असावा आणि विस्तृत असावा. He was attempting to depart from a traditional teacher-student dictatorial relationship and create an environment in which the students took responsibility fully for their own journey of inquiry. पारंपरिक गुरु आणि शिष्य परंपरेमध्ये गुरु हा हुकमशहा बनू नये आणि शिष्य हा त्याचा फक्त सेवक बनू नये, तर शिष्याने स्वतः प्रश्नांची उकल करावी आणि ही यात्रा स्वतः पार पाडावी याचा प्रयत्न भगवान बुद्धांनी केला. This kind of honest inquiry into any particular doctrine opens mind, expands consciousness and understanding through personal experience and discovery. अशा प्रकारचं प्रामाणिक संशोधन हे मनाला मुक्त करतं, त्याच्या कक्षा वाढवतं आणि वैयक्तिक अनुभव आणि वैयक्तिक संशोधनामधून येणारी समजही वाढवतं. द मेडिटेटर लर्न्स हाऊ टू सी पर्सनली व्हॉट लीड्स टू अ क्लोज्ड ऑर टाईट माइंड अँड व्हॉट लीड्स टू अ माइंड दॅट इज ओपन अँड क्लिअर, विच इज अ माइंड रेडी टू कन्सिडर पीस रादर दॅन वॉर. साधक या मार्गावर स्वतःच पाहतो, स्वतः वैयक्तिकरित्या पाहतो की मनाची द्वारे बंद कशी होतात आणि मनाची द्वारे उघडी कशी होतात आणि मन स्पष्ट कसं होतं. जे मन युद्धाऐवजी शांती पसंत करतं. प्रिपेरिंग द सॉईल. आता धर्माचं बीज आपल्याला ज्या मातीमध्ये रोवायचं आहे ती माती कशी तयार करायची याकडे आपण वळूया. वन लेसन द बुद्धा टॉट इज टू फर्स्ट प्रिपेअर द सॉईल फॉर द ग्रोथ ऑफ विजडम. एक धडा बुद्धांनी असा शिकवला की ज्यामध्ये प्रज्ञेची वाढ करता येईल अशी भूमी आपल्याला पहिल्यांदा तयार करायची आहे. द सॉईल कॉल्ड भूमी इन पाली consists of the condition of the meditator's heart capacity for conscious awareness, levels of observation skill, and ability to follow precise instructions. मराठीमध्ये आपण ज्याला भूमी म्हणतो आणि पालीमध्येही ज्याला भूमीच म्हणतात. तर ही ध्यानाची भूमी काय आहे? त्याच्यामध्ये साधकाच्या हृदयाची क्षमता, त्याची अवस्था, साधकाच्या मानसिक जाणीवेची क्षमता, त्याची निरीक्षण कौशल्याची पातळी आणि दिलेल्या ध्यानाच्या सूचना तंतोतंत पालन करण्याची क्षमता, या गोष्टी या ध्यानाचं बीज रोवण्याच्या भूमीमध्ये समाविष्ट होतात. द हार्ट मस्ट बी लूझन्ड मच लाईक द साईल ऑफ अ गार्डन अँड प्रिपेअर्ड प्रॉपरली थ्रू द प्रॅक्टिस ऑफ जनरॉसिटी. दानाच्या माध्यमातून आपल्याला आपलं हृदय
मोकळं करायचं आहे. जशी एखाद्या बागेची माती असते त्या प्रकारे. दिस काइंड ऑफ जनरॉसिटी मस्ट हॅव नो एक्सपेक्टेशन्स ऑफ रिसिव्हिंग एनिथिंग इन रिटर्न. दान अशा प्रकारे द्यायचं आहे की त्या बदल्यात आपल्याला काही मिळावं अशी अपेक्षा असू नये. इट इज अ प्रॅक्टिस फॉर ऑल ॲस्पेक्ट्स ऑफ द मेडिटेटर्स लाईफ. आणि साधकाच्या जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये ही साधना समाविष्ट झाली पाहिजे. दिस किंगली जनरॉसिटी मॅनिफेस्ट ॲज गिविंग थ्रू काइंड थॉट्स, काइंड स्पीच अँड काइंड ॲक्शन्स. आपल्या मनातले सद्विचार वाटणे, आपल्या वाणीने सद्वचन वाटणे आणि आपल्या कृतीने सत्कृती वाटणे, अशा प्रकारचे हे राजस्थान असले पाहिजे. म्हणजे एखाद्या राजाप्रमाणे हे दान आपण दिलं पाहिजे. सद्विचारांचं, सद्वचनांचं आणि सत्कृत्यांचं. अ पर्सन who is miserly has a tendency to have a selfish, tight and limited mind. इथे राजस हा शब्द आपण सात्विक, राजस आणि तामस या अर्थाने जे अभिप्रेत आहे आपल्याला, त्या अर्थाने वापरलेला नाही आहे. तर विशाल हृदयाने तुम्ही दान द्या या अर्थाने त्याला राजस्थान म्हटलेलं आहे. गीतेमध्ये नाहीतर आपण राजस हे अहंकारयुक्त ज्ञान या अर्थाने राजस्थान म्हणतो. परंतु इथे विशाल हृदयाने दिलेलं, एखाद्या राजाप्रमाणे तुम्ही तुमचं औदार्य एखाद्या राजाप्रमाणे असलं पाहिजे या अर्थाने राजस हा शब्द वापरण्यात आला. आणि पर्सन, एखादी व्यक्ती जी खूप कंजूष असते, ती स्वार्थी असते आणि तिच्या मानसिक कक्षा पण अरुंद असतात आणि आखडलेल्या असतात. वेन माइंड्स अटेन्शन होल्ड्स ऑन टू मटेरियल थिंग्स, क्रेव्स देम, इट इझिली बिकम्स अटॅच्ड अँड प्रीऑक्युपाईड. जेव्हा एखाद्या भौतिक गोष्टीकडे आपलं लक्ष वेधलं गेलेलं असतं तेव्हा ते लोभमय असतं आणि त्याच गोष्टीचा सतत विचार करत असतं. दिस काइंड ऑफ अटेन्शन बिकम्स व्हेरी पर्सनल अँड लीड्स अस टू इमिझरेबल मेंटल अँड फिजिकल पेन अँड सफरिंग. अशा प्रकारचं ध्यान आपण जेव्हा करतो तेव्हा ते खूप मीपणाचं असतं आणि ते आपल्याला मानसिक आणि शारीरिक दुःखाकडे आणि पीडांकडे घेऊन जातं. दिस इज आय, मी, माइन अटॅचमेंट. आणि मी, माझं आणि माझा आत्मा, अशा प्रकारची आसक्ती त्यामधून निर्माण होते. अटॅचमेंट ऑफ एनी फॉर्म मेक्स माइंड अनकम्फर्टेबल, टेन्स अँड टाईट. कुठल्याही प्रकारची आसक्ती ही मनाला अस्वस्थ करते, ताणतणावामध्ये ढकलते आणि आखडून ठेवते. By encouraging the practice of generosity, the meditator learns what a joyful, open and clear mind, which is never closed or tight, actually feels like. आणि जेव्हा आपण मनातून दान द्यायला शिकतो, मग ते दान भलेही केवळ विचारांचं दान असो किंवा केवळ सद्वचनांचं दान असो, त्यामुळे साधक हा आनंदी राहिला, मोकळं मन ठेवायला, स्पष्ट मन ठेवायला, स्वच्छ मन ठेवायला शिकतो, जे की कंजूष मन कधीही शिकू शकत नाही. कारण कंजूष मन हे नेहमी आखडलेलं असतं आणि बंद असतं. अनदर फॉर्म ऑफ जनरॉसिटी इज द गिव्हिंग ऑफ टाईम अँड एनर्जी टू हेल्प दोज हू आर हॅव्हिंग प्रॉब्लेम्स. दॅट इज टू बिकम रिअल फ्रेंड्स. दानाचा दुसरा प्रकार, पहिला प्रकार मी सांगितला सद्विचारांचं ज्ञान आणि सद्वचनांचं ज्ञान. आता दानाचा दुसरा प्रकार आहे
की एखाद्याला आपला वेळ देणं आणि एखादी आपली शक्ती त्या दुसऱ्याच्या दुःखामध्ये त्याला सहाय्य करण्यामध्ये वापरणं, हे सुद्धा एक प्रकारचं दान आहे. धिस इन्क्लूड्स हेल्पिंग अदर्स टू बी हॅपी. दुसऱ्याला आनंदी होण्यामध्ये मदत करणं, हे सुद्धा एक प्रकारचं दान आहे. Saying or performing actions which cause people to smile and become happy opens the meditator's mind and joy arises for them too. एखाद्या माणसाला आनंद होईल अशा गोष्टी बोलणं किंवा अशा कृती करणं, यामुळे साधकाचं मनसुद्धा खुलं होतं आणि साधक आणि ज्या माणसाला आपण मदत करत आहोत त्या माणसामध्ये दोघांमध्येही हे आनंद निर्माण करतं. Having this type of experience helps the meditator to expand the mind and let go of the tension which is caused by craving. आसक्तीमुळे जो ताणतणाव निर्माण झालेला असतो तो अशा प्रकारच्या अनुभवामुळे दूर होतो आणि साधकाचं मन हे त्याच्या कक्षा रुंदावतं. Each time a meditator helps another person to have joy arise and experiences it themselves also, a new sensation of openness and calmness is noticed. प्रत्येक वेळेस जेव्हा साधक हा दुसऱ्या मनुष्याला आनंदी होण्यामध्ये मदत करतो तेव्हा तो स्वतःही आनंदी होतो आणि मनामध्ये एक प्रकारचा खुलेपणा आणि शांती अनुभवतो. सो यू सी, दिस इज द फर्स्ट स्टेप इन प्रिपेरिंग द सॉईल फॉर सक्सेसफुल मेडिटेशन. अशा प्रकारे दुसऱ्याला मदत करण्याची किंवा दुसरा माणूस आनंदी व्हावा अशी भावना बाळगण्याची आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये मदत करण्याची तयारी ठेवण्याची जी पायरी आहे ती ध्यानासाठी भूमी तयार करण्याची पहिली पायरी आहे. यूजिंग प्रिसेप्ट्स, फर्टिलायझिंग द सॉईल. आता या भूमीमध्ये आपल्याला खतं मिसळायची आहेत. तर खतं काय आहेत? तर जी 5 शिलं आहेत त्यांना खतं म्हटलेलं आहे. द बुद्धा ऑल्सो एम्फसाइज्ड द इम्पॉर्टन्स ऑफ कीपिंग वन्स मॉरल डिसिप्लिन्स इन लाईन अँड इट कांट बी ओव्हरस्टेटेड हाऊ इम्पॉर्टंट दिस इज वेन अटेम्प्टिंग टू रिट्रेन माइंड. जेव्हा आपण आपल्या मनाला प्रशिक्षित करतो तेव्हा हे अतिशय आवश्यक आहे की आपण 5 शिलांचं पालन केलं पाहिजे आणि त्याचं महत्त्व आपण मुळीच नाकारू करू शकत नाही. ऑफकोर्स these precepts are rules of morality found in almost all religious settings. जवळपास जगातला कुठलाही संप्रदाय घ्या, या सर्व संप्रदायांनी बहुतेक ही 5 शिलं मान्य केलेली आहेत. In that sense, discussing the precepts could be looked upon as a talk about morality. तेव्हा त्या दृष्टीने विचार करता जेव्हा आपण 5 शिलांचा विचार करतो तेव्हा असं वाटतं की आपण नीतिमत्तेचा विचार करत आहोत. बट व्हॉट इफ वी चेंज दिस फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ अ लेक्चर ऑन मॉरॅलिटी टू अ पर्स्पेक्टिव्ह ऑफ हाऊ द मेडिटेटर कॅन डेव्हलप माइंडफुलनेस अँड फर्टिलाइज द सॉईल. परंतु याकडे केवळ नीतिमत्तेच्या दृष्टिकोनातून न पाहता आपल्या मानसिक क्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनामध्ये पाहिलं आणि या मानसिक क्षमता वाढवण्याच्या भूमीला खत देण्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ते आपल्याला कसं दिसेल? इन दॅट केस these precepts become advice given from a soil preparation manual. अशा प्रकारे जर आपण दृष्टिकोन ठेवला तर भूमीला उर्वरक बनवण्याच्या, उपजाऊ बनवण्याच्या एखाद्या पुस्तकातील सूचनांप्रमाणे ही शिलं आपल्याला भासतील. In reality, if the meditator doesn't keep the precepts, then efforts to harvest the fruits are without results. ज्याप्रमाणे एखाद्या भूमीला खतं टाकून आपण उपजाऊ बनवलं नाही तर तिथे पीक येणार नाही किंवा चांगलं पीक येणार नाही, त्याच प्रकारे 5 शिलांचं पालन जर आपण केलं नाही तर या आपल्या मनाच्या भूमीमध्ये ध्यानाची फळंही उगवणार नाहीत.
This should be evident today by how many meditators are literally hitting the wall and not making progress. आजही आपण पाहतो की अनेक साधक हे भिंतीवर डोकं आपटून घेतात, परंतु त्यांची ध्यानामध्ये प्रगतीच होत नाही. In some traditions, stories now show up that list excuses for why this is happening to them, along with encouragement not to give up. अनेक परंपरांमध्ये आपण पाहतो की त्यांना सांगितलं जातं की तुमची ह्या गोष्टीमुळं प्रगती होत नाही आहे, तुम्ही साधना करत राहा, करत राहा, करत राहा, सोडू नका. नॉट टू फॉलो द प्रिसेप्ट्स इज लाईक टेकिंग द न्यूट्रिएंट्स आउट ऑफ द सॉईल अँड स्टील एक्सपेक्टिंग इट टू प्रोड्यूस अ क्रॉप. इट ओंट. जर तुम्ही पाच शिलांचं पालन करत असाल तर भूमीमधून उपजाऊ घटक काढून घेणे आणि पीक येण्याची अपेक्षा करणे यासारखं ते होईल. अशा भूमीमध्ये पीक कधीही येणार नाही. These 5 precepts actually release mind from fear, anxiety, guilt, and remorseful feelings when they are continually kept and practiced. ही पाच शिलं जेव्हा आपण पालन करतो आणि त्यांचा वारंवार सराव करतो, तेव्हा ते आपल्या मनाला भीती, चिंता, अपराधबोध आणि पश्चाताप यापासून मुक्त करतात. The precepts help keep your garden free from destructive pests. तुमच्या मनाच्या बागेला हे पाच शील किड्यामकोड्यापासून दूर ठेवतात. If you make a commitment to keep the precepts all the time during your entire life, then there will be no problem with your mind garden. तुम्ही जर दृढ निश्चय केला आणि सर्व काळी तुमच्या जीवनामध्ये जीवनाच्या अंतापर्यंत आजपासून जीवनाच्या अंतापर्यंत हे पाच शील मी पालन करेनच, तर तुम्हाला कुठलीही समस्या येणार नाही. तुमच्या मनातील बाग ही सुरक्षित राहील. ॲज अ मेडिटेटर यू विल बी रेडी टू ग्रो अ बाउंटिफुल हार्वेस्ट ऑफ हॅपीनेस अँड कंटेंटमेंट. आनंद आणि संतोष यांचं खूप मोठं पीक तुम्ही या पाच शिलांच्या खतावर घेऊ शकाल. इन सम केसेस यू मे नीड टू क्लीन आउट द वीड्स बिफोर प्लांटिंग. काही व्यक्तींमध्ये आधी तुम्हाला तुमच्या मनाच्या भूमीमध्ये असलेला कचरा ध्यानाचं बीज पुरवण्यापूर्वी दूर करावा लागेल. The good news is that the garden can be reclaimed with patience and persistence. पण यामुळे घाबरे जाऊ नका. तुमच्यासाठी चांगली बातमी आहे की ही मनाची बाग तुम्ही पुन्हा परत मिळवू शकता, परंतु संयम आणि सातत्य या गोष्टी त्यासाठी आवश्यक आहेत. These 5 precepts are not difficult to learn. ही जी पाच शिलं असं मी म्हणतो आहे ती शिकण्यासाठी अवघड नाही आहेत. ती काय आहेत? ॲब्स्टेनिंग फ्रॉम किलिंग लिव्हिंग बीइंग्स, ॲब्स्टेनिंग फ्रॉम टेकिंग व्हॉट इज नॉट गिवन, ॲब्स्टेनिंग फ्रॉम रॉंग सेक्शुअल ॲक्टिव्हिटीज, ॲब्स्टेनिंग फ्रॉम टेलिंग लाईज युजिंग हार्श स्पीच, cursing, gossip or slander, and abstaining from taking drugs and alcohol which cloud mind and lead to breaking the other 4 precepts. पाच शिलं कुठली कुठली आहेत? 1. जीवांची हत्या करायची नाही. 2. ज्या गोष्टी आपल्या दिलेल्या नाहीत त्या घ्यायच्या नाहीत. 3. व्यभिचारापासून दूर राहायचं. 4. खोटं बोलणे, कठोर बोलणे, निरर्थक बोलणे आणि चहाडी करणे यापासून दूर राहायचं. 5. मादक द्रव्यांचं सेवन, जे केल्यामुळे आपल्या मनाची जी जाणीव आहे ती बाधित होते. उदाहरणार्थ दारू, चरस, गांजा वगैरे अशा गोष्टीपासून दूर राहणे. कारण अशा गोष्टी घेतल्यामुळे आधी जी 4 शिलं सांगितलीत ती भंग होण्याचा नेहमीच संभव असतो. If you follow this operational advice all during life, then your meditation will function very well.
या व्यावहारिक सूचना जर तुम्ही जीवनभर पाळल्या तर तुमचं ध्यान हे नेहमी खूप चांगलं राहील. दिस इज हाऊ द मेडिटेटर प्रिपेअर्स द सॉईल फॉर प्लांटिंग सो युअर गार्डन विल ब्लूम. अशा प्रकारे एखादा साधक आपल्या मनाची भूमी तयारी करतो, ज्यामुळे तुमच्या मनाची बाग बहरून येईल. द इसेन्स ऑफ मेडिटेशन इज टू ओपन अँड काम द माइंड so that the meditator can peacefully accept whatever arises without any tightening. आपल्या साधनेचं किंवा ध्यानाचं सार याच्यामध्ये आहे की मनाला मुक्त आणि शांत करायचं आहे, ज्यामुळे साधक जो काही अनुभव येईल त्याला शांतपणे स्वीकार करू शकेल, कुठल्याही प्रकारचा ताणतणाव येऊ न देता. Subsequently, the Buddha taught the methods of meditation or mental development to free mind from what restricts this understanding. अशा प्रकारची जाणीव होण्यास ज्या गोष्टी बाधा आणतात त्या गोष्टीपासून मनाला मुक्त करण्यासाठीच भगवान बुद्धांनी ध्यान साधनेच्या पद्धती शिकवलेल्या आहेत. Thus, this book of instruction is written for those who are on this noble quest. तर अशा प्रकारच्या एका उत्तम, ज्याला पालीमध्ये आपण आर्य असा शब्द म्हणू शकतो, संस्कृतमध्ये आर्य आणि पालीमध्ये आर्य, अशा प्रकारच्या आर्य मार्गावर जे निघालेले आहेत किंवा शोधयात्रेवर जे निघालेले आहेत त्यांच्यासाठीच हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. We should remember that this is a gradual teaching, resulting in gradual learning and offers many levels of accomplishment that are very useful in everyday life. हे लक्षात घ्या की ही शिकवण ही हळूहळू पायऱ्यापायऱ्याने टप्प्याटप्प्याने तुम्हाला पुढे नेत जाईल आणि प्रत्येक टप्पा हा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये उपयोगी पडणारा आहे. ऐहिक जीवनामध्ये सुद्धा, भौतिक जीवनामध्ये सुद्धा त्याचे फायदे तुम्हाला दिसून येतील. In actual fact, there is no evidence that meditation, as taught by the Buddha in the beginning, was broken into different types of techniques like concentration and insight, as is commonly practiced today. यापूर्वी ज्या ध्यानपद्धती तुम्ही शिकलेल्या आहेत त्यामध्ये एकाग्रतेसाठी वेगळं ध्यान आणि प्रज्ञा जागवण्यासाठी वेगळं ध्यान असं तुम्ही शिकला असाल. परंतु भगवान बुद्धांच्या वाणीमध्ये जर आपण पाहिलं तर अशा प्रकारची विभागणी केलेली भगवान बुद्धांच्या मूळ वाणीमध्ये आपल्याला आढळत नाही. In the end, the Buddha's full awakening was not reached through deep one-pointed concentration in any of its forms, that is fixed or absorption concentration, access or neighborhood concentration, or moment-to-moment concentration. आजच्या परंपरेमध्ये म्हणजे आज प्रचलित असलेल्या इतर ध्यान पद्धतीमध्ये ज्या अपर्णा समाधी, अर्पणा समाधी, उपचार समाधी किंवा क्षणिक समाधी, हे समाधीचे वेगवेगळे प्रकार शिकवले जातात, ज्यामध्ये एकाग्रतेचा वापर केला जातो. खूप अशा खोल एकाग्रतेचा वापर केला जातो. त्यामधून भगवान बुद्धाला बोधीचा साक्षात्कार झालेला नव्हता, ज्ञानप्राप्ती झालेली नव्हती. These types of one-pointed concentration meditation practices actually bring tightness to mind and suppress the hindrances with a lack of deep understanding. वस्तुतः अशा प्रकारची एकाग्रता करायला लावणारी जी साधना असते त्यामुळे मनामध्ये ताणतणाव वाढतो आणि मनातले जे विकार आहेत ते समजून न घेता त्यांना दाबलं जातं. This type of concentration meditation is a form of suppression, a type of cutting off of one's experience which causes a kind of resistance composed of tension and tightness.
खोल एकाग्रतेच्या ध्यानामध्ये विकार हे दाबले जातात, तुमचे अनुभव हे थांबवले जातात आणि एक प्रकारची तृष्णाच, ताण आणि तणाव त्यामधून निर्माण होतो. ॲज अ रिझल्ट देर इज अ कन्फ्लिक्ट विथ रियालिटी. त्यामुळे वस्तुस्थितीबरोबर तुम्हाला युद्ध करावं लागतं. ऑन द अदर हँड, ट्रँक्विल विस्डम इनसाइड मेडिटेशन, ट्विम और समथ विपश्यना opens the meditator's mind and continually expands it without resistance. परंतु आम्ही जे ध्यान तुम्हाला शिकवणार आहोत, ज्याचं नाव शमथ विपश्यना असं आहे, त्यामध्ये तुमचं मन हे मुक्त होतं आणि त्याच्या क्षमता तृष्णेशिवाय वाढत जातात. An overly concentrated mind does not meditate in the way the Buddha practiced on the night of his awakening. जास्त टोकदार एकाग्रता ज्या ध्यानामध्ये शिकवली जाते, त्या प्रकारचं ध्यान भगवान बुद्धांनाची बोधी प्राप्त झाली, त्या प्रकारची बोधी प्राप्त करून देऊ शकत नाही. It doesn't matter whether we are talking about full, fixed or ecstatic absorption concentration or excess concentration. मग त्या प्रकारच्या ध्यानामध्ये तुम्ही अर्पणा समाधीला गेलात काय, उपचार समाधीला गेलात काय, किंवा क्षणिक समाधीला गेलात काय, बोधी प्राप्त होऊ शकत नाही. The same problem arises concerning tension and tightness. तुमच्या मनातला आणि डोक्यातला ताणतणाव आणि आखूडपणा हा या प्रकारच्या एकाग्रता ज्ञानामुळे दूर होऊ शकत नाही. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट दॅट नो मॅटर व्हॉट डिस्ट्रॅक्ट माइंड्स अटेन्शन अवे फ्रॉम द ब्रेथ अँड ट्रँक्विलायझिंग और लविंग काइंडनेस अँड रिलॅक्सिंग, द मेडिटेटर शुड सिम्पली रिकग्नाइज माइंड्स अटेन्शन मूव्हिंग, रिलीज, रिलॅक्स, स्माइल अँड रिटर्न बॅक टू द मेडिटेशन ऑब्जेक्ट. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की कुठल्याही गोष्टीमुळे जरी मन भरकटलं म्हणजे तुम्ही ज्या आलंबनावर ध्यान करत आहात त्या आलंबनापासून दूर गेलं, मग ते आलंबन तुमचा श्वास असो किंवा मंगलमैत्री असो, आणि मनाला शांत करणं असो किंवा डोक्यातील स्नायूंना शिथिल करणं असो, त्यापासून जेव्हा मन भरकटतं तेव्हा तुम्ही फक्त पाहिलं पाहिजे की आपलं ध्यान एका गोष्टीपासून दुसऱ्या गोष्टीकडे कसं गेलं. त्या भरकटवणाऱ्या गोष्टीला सोडून द्यायचं, मन आणि शरीर शिथिल करायचं, स्मित हास्य करायचं आणि परत आपल्या ध्यानाच्या आलंबनाकडे परत यायचं. देन रिपीट धिस सायकल. आणि जेव्हा जेव्हा मन भरकटेल तेव्हा तेव्हा याच गोष्टी आपण पुन्हा करायच्या आहेत. दिस इज कॉल्ड द 6 R's इन इंग्लिश, विच इज द प्रॅक्टिस ऑफ राईट एफर्ट और हार्मोनियस प्रॅक्टिस फ्रॉम द नोबल एटफोल्ड पाथ. या सर्व प्रक्रियेलाच आर्य अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक व्यायाम असं म्हटलं आहे, ज्याला इंग्रजीमध्ये भिक्षू विमला रमसी हे 6 R असं म्हणतात. द 6 R's आर रिकग्नाइज, रिलीज, रिलॅक्स, रिस्माईल, रिटर्न, रिपीट. हे 6 R's म्हणजे सम्यक व्यायाम काय आहे, तर मन भरकटलं हे ओळखायचं, ज्या विचारामध्ये मन भरकटवलं आहे ते विचार सोडून द्यायचे, मन आणि शरीर शिथिल करायचं, स्मितहास्य करायचं, आपल्या ध्यानाच्या आलंबनाकडे परत यायचं आणि पुन्हा मन भरकटलं तर पुन्हा हीच प्रक्रिया आणखी एकदा करायची, परत करायची. One actually lets go of the tension and tightness and tranquilizes everything without thinking about the distraction. यामुळे काय होतं की ज्या विचारामध्ये तुमचं मन भरकटलं आहे
त्या विचारामध्ये गुंतून न पडता तुम्ही तुमच्या डोक्यातला तणाव आणि आखूडपणा